1 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। अमितजी पाटील आमच्या समोर जोडले गेलेत। एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली अभिजित मोरेची। मागच्या मॅचमध्ये पण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला मिळालं होतं आणि या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळाली। जबरदस्त गोलंदाजी। खरं तर अभिजित हा युवा गोलंदाज आहे आणि नारपोली संघासाठी जेवढी चांगली फलंदाजी करतो तेवढी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अतिशय वेगवान गोलंदाज आणि एका षटकामध्ये 3च धावा त्यांनी खर्च केल्यात। पॉवर प्लेचं षटक होतं आणि अतिशय जबरदस्त षटक राहिले ते नारपोली संघासाठी। ऋतिक मोरे स्ट्रायकिंग एंडवरती आहे, त्याचबरोबरीनं साईराज आहे। दोन्ही चांगले बॅटर आहेत ज्यांच्या नावानं खरं तर या धामणी संघाला ओळखलं जातं। त्यांना चांगला खेळ करावा लागेल अमितजी। आणि आता दुसरी ओव्हर घेऊन आलाय तो बॉलर कल्पेश गायकवाड चांगला बॉलर आहे। मागच्या मॅच मध्ये चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती, परंतु यावेळेला वाईड एक धाव स्कोरबोर्ड वरती लावली जाते। 4 धावा धावफलकावरती। 4 धावा नक्कीच धावफलकावरती पाहतोय। स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ऋतिक मोरे। मागच्या मॅच मध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी ज्याची राहिली होती, या मॅच मध्ये तशी फलंदाजी पाहायला मिळेल का हा प्रश्न पडला होता आणि या चेंडूवरती मात्र ऋतिक मोरे हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला। अभिजित त्या ठिकाणी होता आणि चांगला झेल अभिजित कडून टिपला गेला। एक मोठा बॅट्समन आउट झालाय। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता स्वस्तामध्ये बाद झालाय आणि तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघाची चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये दाखल होतोय, परंतु टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला। तो निर्णय आतापर्यंत सार्थ ठरवलाय अमितजी। तो टॉस जिंकून बॅटिंग घेतली खरं तर या ठिकाणी एक धाडसी निर्णय। या अगोदर देखील आपण पाहिलं होतं, तो धाडसी निर्णय थोडासा अंगलट आला होता आणि आता देखील थोडीशी बिकट परिस्थिती आहे, परंतु साईराज अजूनही मैदानामध्ये आहे आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय विशाल। यांना चांगला खेळ करावा लागणार आहे। आजच्या डे नाईट फॉर्मॅट बद्दल जर विचार केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये कुडावे संघाने देखील टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती आणि कुडावे संघाने 2 सामने जिंकलेत। या सामन्यामध्ये नक्कीच आपण जर विचार केला धामणी संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करतोय। पहिल्या षटकामध्ये नक्कीच नारपोली संघाने भरपूर चांगली कामगिरी केली, परंतु अजूनही धामणी संघाचे फलंदाज बाकी आहेत, अजूनही बेल वाया गेलेली नाहीये। या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते आणि एका धावेच्या बरोबरीने टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळते। त्या 1 गडी बाद 5 धावा। थोडीशी सावध सुरुवात आहे, संत सुरुवात आहे बॅटिंग करणाऱ्या धामणी संघाची आणि गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल नारपोलीच्या। अभिजित मोरे, त्यानंतर आलेला कल्पेश गायकवाड, यॉर्करचा बॉल। खरं तर खोलवर टप्प्याचे बॉल जास्त प्रमाणामध्ये टाकले जातात। आखूड टप्प्याचा बॉल लेन बॉल जर बॅटरला दिला तर त्याच्यावरती प्रहार येतात आणि हे चांगल्या पद्धतीने ओळखलंय नारपोलीच्या गोलंदाजांनी आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी यॉर्क लाईनचे बॉल जास्त प्रमाणामध्ये डिलिव्हर केले जात आहेत। अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते नारपोली संघाच्या माध्यमातून। कल्पेश गायकवाड ज्या गोलंदाजाला आपण पाहतोय, यॉर्कर चेंडू फेकण्यामध्ये माहीर आहे गोलंदाज। पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू दिशा भरकटली आणि इथून मात्र आला या चेंडूवरती दमदार षटकार फलंदाज विशाल चौगुलेच्या बॅटमधून। विशाल एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे। रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो, शफल झाला, लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं आणि परफेक्ट मिडल करत अक्षरशः बॉलला फेकून दिलं। एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज होती तो फटका आलाय बॅटर विशालच्या बॅटमधून आणि संघाची एकूण धावसंख्या होतीये ती 12। दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना अमितजी 12 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत त्या धामणी संघाच्या। जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते। कधी जर आपण विचार केला नारपोली संघ आपल्याला मजबूत परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय, तर एका बाजूनं आपण जर विचार केला धामणी संघ देखील आता आगेकूच करत असताना या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच आणि या षटकारानं थोडीशी आगेकूच झाली आहे, डावाला आकार मिळाला आहे। या षटकारानं खरं तर नवसंजीवनी मिळाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि तिथे स्वतः अभिजित पाहायला मिळतात। दुसरा कॅच त्यांनी पकडला आणि धामणी संघाला लागलाय तो दुसरा झटका, दुसरा आदरा।
हा मोठा बॅट्समन आउट झाला आहे, जो चांगल्या धावा जमा करत होता. एक षटकार ज्याच्या बॅटमधून पाहिला तो आता बाद झालाय. विशाल चौगुलीच्या रूपानं दुसरा फलंदाज परततोय आणि 2 बाद 12 अशी स्थिती धावफलकावरती पाहायला मिळते. कल्पेशनं खरं तर एक चेंडू लोअर फुलटॉस टाकला, त्यानंतर थोडासा लेंथ बॉल दिला आणि मोठा फटका मारण्यासाठी इन्व्हाइट केलं. ट्रॅप लावलं होतं, जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं ते बॅटर विशाल चौगुलेला. विशाल बाद होतोय आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संतोष पवार एक हार्ड हिटर खेळाडू आहे. संतोष सातत्यानं त्याला आम्ही बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना पाहिलंय आणि आता त्याला चांगला खेळ करावा लागणार आहे. नक्कीच आपण जर विचार केला तर धामणी संघ आता थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतोय, कारण 12 धाव्यांवरती 2 गडी बाद झालेत आणि या षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस हा चेंडू जबरदस्त रित्या फेकला होता गोलंदाजांना. टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. फलंदाज तिथे समजू शकले नाहीयेत. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि धामणी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा आणि 2 गडी बाद झालेत ते धामणी संघाचे. 7च्या ॲव्हरेजनं 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये धामणी संघाला 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दुसऱ्या बाजूने नारपोली संघ आहे, ज्याची आपण आक्रमक बॅटिंग, धुवाधार बॅटिंग या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहिली होती आणि आता मात्र त्यांना चांगला खेळ करावा लागेल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो गोलंदाज भावेश मोरेच्या हातामध्ये. भावेशनं या अगोदर देखील चांगली गोलंदाजी आज साकारली होती. तिसरा गोलंदाज म्हणून त्याला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलंय आणि समोर आपल्याला 2 बॅटर पाहायला मिळतात. एक साईराज आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे तो संतोष पवार. साईराज मोरे एक चांगला खेळाडू आहे. साईराज मोरे अगदी वडगाव वॉर्ड वाईज प्रीमियर लीग मध्ये देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना आपण याला पाहिले. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि भावेश मोरे देखील तितकाच चांगला खेळाडू आहे. बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये देखील याला चांगला खेळताना आपण पाहिलंय. नक्कीच रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा देखील आपल्याला खेळत असताना किरण पवारच्या टीममधनं पाहिलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा भावेश मोरे गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र आलाय हा नशिबाचा षटकार. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न केला, चांगले एफर्ट्स दिले होते. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला आणि खेळाडूंना त्या ठिकाणी थोडंसं बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला. दुखापत झाली का बघा त्या ठिकाणी. ऑल ओके हात करत असताना. ही खरी खेळाडू वृत्ती आहे त्याचं, हे खरं स्पोर्टिंग स्पिरिट आहे. खरं तर हे सगळे जे एफर्ट्स आहेत ना, हे स्वतःसाठी नव्हे तर हे स्वतःच्या गावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी आणि गावाच्या क्रिकेटसाठी आपल्याला ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्रासपणे पाहायला मिळत असतात. नक्कीच, कारण आपण ज्यावेळी ग्रामीण क्रिकेट खेळत असतो त्यावेळी पैसे तुम्हाला स्वतःहून काढायला लागतात. आत्ताच क्रिकेट थोडंफार चेंज झालंय, कारण आता स्पॉन्सर्स पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात, परंतु काही संघ असे असतात जे स्वतःच्या खिशातून पैसे नक्कीच भरून गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत असतात. जसा खेळ तुमचा उंचावत जातो ना, तसे बरेचसे स्पॉन्सर पुरस्कर्ते तुम्हाला मिळत असतात. आज तन्मयी 11 या नावानं हा संघ खेळतोय. अलीकडच्या काळामध्ये फार चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि जाताड्याचे जे नरेशजी मुने आहेत ते या संघाला वारंवार पॅक करत असतात. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. ते जर हे मॅच लाईव्ह बघत असतील आणि या ठिकाणी उपस्थित देखील आहेत नरेशजी मुने, ज्यांचा तन्मयी 11 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगलं क्रिकेट. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 19 धावा. या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. तिथे मात्र कुठल्याही पद्धतीचा धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आपण डिस्प्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न सर्रास ग्रामीण क्रिकेटमध्ये हा फटका खेळत असताना आपण बऱ्याच फलंदाजांना पाहतो. षटकार आलाय परंतु कमालीचं पाहायला मिळतंय. 2 डॉट बॉल देखील टाकले गेलेत आणि हे फार महत्वाचं आहे. मोठा फटका जरी मारला ना तरी गोलंदाजानं कमबॅक देखील केला पाहिजे आणि हे कमबॅक आहे ना नेहमीच बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवणारा असतो. नक्कीच सिंगल डबल वरती पण कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे बॅट्समनला.
इथून मात्र हा चेंडू अजून एक वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काही अंशी खालती राहिला होता, परंतु फलंदाज समजू शकले नाहीयेत आणि अजून एक निर्धाव चेंडूची आणि साठा. दर्जेदार बॉल म्हणजे टप्पा पडल्यानंतर अगदी बॉल बाहेर अँगल होतोय अमितजी आणि बॅटरला फेस करणं पण थोडंसं डिफिकल्ट होतोय. चांगली बॉलिंग कंट्रोल किती आहे बघा, वेग आहे या गोलंदाजाकडे, चांगली लाईन आहे आणि तितकंच वेगावरती कंट्रोल, चांगल्या पद्धतीने तो बॉल रिलीज करतोय. एखादा लेफ्ट हँडेड बॉलर जसा नॅचरली बॉलला ग्रिप मिळून रिलीज करतो ना, त्या पद्धतीने रिलीज करतोय आणि त्याचा फायदा देखील होतोय. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस हा चेंडू मात्र षटकार लगावण्याचा प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न चालू आहे आणि नक्कीच निर्धाव चेंडू खेळतोय तिथं फलंदाज साईराज मोरे. षटकार आल्यानंतर सिंगल डबल वरती देखील कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे होतं, परंतु धावा कमी असल्या कारणाने ही नक्कीच विनाशकारी विपरीत बुद्धी मला तर वाटते. नक्कीच सिंगल डबल्स घ्यायला हव्या होत्या, वेगळं चित्र स्कोरबोर्डवरती पाहायला मिळालं असतं. शफल झालंय, या वेळेला फटका खेचलाय सीमारेषेच्या बाहेर आणि खाईन तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी आपण म्हणतो ना, तसा प्रकार. 4 बॉल डॉट जरूर खेळलाय, परंतु षटकार देखील त्यानं मारून दाखवलाय. या षटकाराने एकूण धावसंख्या होतीये ती 25. चला चेंडू द्या. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 25 धावा. जरीमरी माता धामणी विपक्ष तन्मय 11 जे अनुमान मसोबा नारपोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकल्यानंतर धामणी संघानं प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. त्यांना माहिती आहे त्यांची गोलंदाजी अतिशय तिखट आहे, त्यामुळे त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि इतर मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 25 धावा. कमीत कमी 40 धावा नक्कीच धामणी संघाला बनवाव्या लागतील. जर 40 धावा झाल्या तर ही मॅच नक्कीच तुम्हाला अतिशय अटीतटीची पाहायला मिळेल. नक्की निश्चित रूपानं अमितजी आपलं म्हणणं अगदी रास्तंय. 35-40 धावा जर झाल्या तर एक चांगली रंगतदार मॅच प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. 25 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात, हे निर्णायक षटक आहे आणि अमित पाटील या 4थ्या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. बॉल मैदानामध्ये पुरवायचे, मैदानामध्ये चेंडू घेऊन आपले बॉल बॉय जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगली स्पर्धा. आदरणीय आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजडे यांचं दिमागदार असं आयोजन पाहायला मिळतंय. चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा आणि फार चांगल्या मॅचेस आपल्याला या 3ऱ्या रात्रीमध्ये पाहायला मिळाल्या आणि उद्या अ गटातील संघ पाहायला मिळणार आहेत. अमितजी, रायगड, ठाणे, नवी मुंबई परिसरातील संघ उद्याच्या दिवस रात्रीय स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिली रात्र नेरे संघानं गाजवली, दुसरी रात्र यंगस्टर भंगारपाडा संघानं गाजवली आणि 3ऱ्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढे जाणार यासाठी 2 मॅचेस जिंकून अक्षय 11 कुडावे संघ प्रतीक्षा करतोय की त्यांना नारपोलीच्या विरोधामध्ये खेळायचंय की त्यांना धामणीच्या विरोधामध्ये खेळायचंय. नक्कीच तर ह्या मॅचचा आपण विचार केला 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा झाल्यात. अक्षय 11 कुडावे संघानं 43 धावांचा नक्कीच तिथं डिफेन्स केला होता याच मैदानावरती. यावेळेस मात्र हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, तिथे 1 धाव नक्कीच मिळते आणि आता एका धावेनं टोटल धावा धावफलकावरती लागल्या त्या 26 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील ज्यांनी 2 षटकार लगावलेत आपल्या इनिंगमध्ये, ते साईराज मोरे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. या खेळाडूकडून फार अपेक्षा आहे. धामणीला बरेच मोठे प्रेक्षक वर्ग आहे, खालापूर तालुक्यातून बरीच जण या संघाची मॅच बघतायत, त्यांचं स्वागत करूयात. आणि नारपोली संघ देखील तितकाच पॉप्युलर संघ आहे. या वेळेला समालोचन कक्षाच्या दिशेनं आपल्या व्यासपीठाला दिलेली ही सलामी साईराज मोरेच्या बाडमधून येतो, गगनभेदी षटकार आणि या फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. हे फटके मारण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून ती फटकेबाजी पाहायला मिळते. 3रा षटकार साईराज मोरेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच धामणी संघासाठी या धावा भरपूर इम्पॉर्टंट आहेत, कारण अगोदरच धावा कमी होत्या. आता मात्र त्या धावांना कुठेतरी वेग लगावण्याचं काम केलं आहे ते साईराज मोरे या फलंदाजांना. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 ऑन बोर्ड. 2 बॅटर आउट झालेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. बॅकफुटवरून पंच मारलाय. अगदी आवाज एखाद्याची चपराक जशी मारावी ना तसा आवाज इथपर्यंत आला होता.
आणि या ठिकाणी सध्या जर आपण विचार केला रायगड प्रीमियर लीग पासून हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांना स्ट्राईक सोडणं अनिवार्य असतो आणि नक्कीच या चेंडूवरती एक फलंदाज त्या जागेवरती उभा होता. त्या कारणास्तव पंचांनी लगेच तिथे इशारा दिलाय की या चेंडूवरती एकच धाव असणार आहे आणि स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. नक्कीच आणि चांगला निर्णय आहे की स्ट्राईक रोटेशन करण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं, म्हणजे दोन्ही बॅटर जे आहेत ना ते रनिंगच्या मुवमेंटमध्ये असले पाहिजेत, रनिंग ॲक्शनमध्ये असले पाहिजेत, धाव घेण्याच्या तयारीमध्ये असले पाहिजेत, तरच ती धाव व्हॅलिड धरली जाते. स्ट्राईक रोटेशनचा हा नियम मात्र आता अलीकडच्या काळामध्ये बंद करण्यात आलेला आहे. यावेळेस मात्र हा चेंडू जबरदस्तरित्या निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजूनही या षटकामध्ये बाकी आहे आणि 33 धावा धाव फलकावरती लागल्यात. 33 धाबा, 33 ऑन बोर्ड. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. एकाच मोठ्या फटक्याची अपेक्षा करतायत सगळे धामणीचे पाठीराखे खेळाडू आणि 2 चांगल्या चेंडूंची अपेक्षा करतायत ते नारपोलीचे सगळे पाठीराखे आणि खेळाडू. यावेळेस मात्र हा चेंडू नक्कीच हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळाले, परंतु एकच धाव. कदाचित या चेंडूवरती 2 धावा देखील झाल्या असत्या, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवली ती साईराज मोरे या फलंदाजानं. आणि साईराजनं तसा खेळ पण केलाय. आज 3 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. संघ अडचणीमध्ये होता, त्याला बाहेर काढण्याचं त्यानं काम केलंय. 34 रन स्कोरबोर्डवरती आहेत आणि जर मोठा फटका आला तर 40 धावा होणार, चौकार आला तर 38 होणार आणि सिंगल डबल्स आलं तर मात्र 35-36 वरती रोखलं जाणार. आणि चांगली बॉलिंग होतीये शेवटच्या क्षणाला का होईना, परंतु चांगली बॉलिंग होतीये ती गोलंदाजाकडून. शेवटचा चेंडू आणि किती धावा या चेंडूवरती येतील हे नक्कीच आपण पाहणार आहोत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू साईराज मोरेच्या बॅटमधून षटकार आलाय आणि टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 40 धावा. थर्ड अंपायर हाईटसाठी रिव्ह्यू घेतला गेले बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. 40 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात आणि नक्कीच आपण रिव्ह्यू चेक करणार आहोत. जी क्रिक च्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील आपण स्वागत करूया. आपण नक्कीच पाहतोय फिअर डिलिव्हरी आहे, त्यामुळं नक्कीच चेंडूवरती 6 धावा मिळतील आणि पहिलं सत्र संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 40 आणि 41 धावा, म्हणजे या षटकामध्ये बऱ्याचशा धावा आल्यात आणि चांगली धावसंख्या नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ती धामणी संघाच्या माध्यमातून. 41 धावांचा पाठलाग कसा होईल हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहणार आहोत नारपोली संघाच्या माध्यमातून. आपण जर विचार केला तर अक्षय 11 कुडावे संघाने 43 धावा वाचवल्या होत्या, परंतु या सामन्यामध्ये 41 धावा वाचवाव्या लागतील त्या धामणी संघाला आणि या धावा कशा पद्धतीने वाचवल्या जातील हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण धामणी संघाचा जर विचार केला चांगले चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या टीममध्ये. मेडन ओव्हर देखील आपल्याला पाहायला मिळाली होती पहिल्याच मॅचमध्ये राहुल हिलम या गोलंदाजाच्या माध्यमातून. कारण नक्कीच आणि एका बाजूला जर विचार केला नारपोली संघ ज्यानं पहिल्या मॅचमध्ये 77 धावा नक्कीच बनवल्या होत्या, म्हणजे हा सामना अटीतटीचा पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 41 धावा ऑन बोर्ड कमी वाटल्या तरी पण या मॅचमध्ये भरपूर मजा येणार आहे ती सर्व प्रेक्षकांना.
चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या धामणी संघ. या ठिकाणी अंकितजी साबळे यांचा वाढदिवस या व्यासपीठावरती साजरा केला जाणार आहे. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये आपण पहिल्या 40 धावा बनवल्या त्या धामणी संघानं आणि 41 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तन्मय 11 जे हनुमान मसोबा नारपोली संघ. गोलंदाजीसाठी अजय लोथे आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे ती नारपोली संघाला. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहन मस्कर तर नॉन स्ट्राईक एंड वरती नरेंद्र मस्कर पाहायला मिळतात. दोघेही चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि तितकाच चांगला बॉलर येतो अजय. यावेळेला पहिलाच बॉल कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं पाठवलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. मागच्या सत्राच्या शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला होता साईराजनं आणि त्याच्यानंतर तिथूनच सुरुवात केली ती बॅट्समन रोहन मस्करनं. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला तो फलंदाज रोहन मस्करच्या माध्यमातून. आणि काय दर्जेदार स्ट्रोक होता अमितजी. आपण पाहिलं पुढ्यात टाकलेल्या बॉलला डायरेक्टली लेंथला पिक केलं. परफेक्ट मिडल केलं. नो लुक शॉट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळते जिथे 2 धावा सहजगत्या पूर्ण होतात आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 8 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 41 धावांचा पाठलाग करत असताना नारपोली संघ पाहायला मिळतोय. नक्कीच नारपोली संघ चांगली सुरुवात करतोय. रोहन मस्कर चांगली सुरुवात करतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 33 धावांची गरज आहे 41 धावांना चेस करत असताना. यावेळेला स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर होता. गोळीच्या वेगानं स्ट्रोक पाहिला होता परंतु फिल्डिंग देखील तितकी चांगली पाहायला मिळते. 7 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू त्या ठिकाणी उभा आहे. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. विजय लोते या खेळाडूची पाहायला मिळते आणि अंकितजी साबळे यांचा वाढदिवस आता आमच्या व्यासपीठावरती साजरा केला जाणार आहे. बराच मोठा त्यांचा मित्रपरिवार या व्यासपीठावरती जमलेला आहे हा वाढदिवस साजरा करण्यासाठी. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नरेंद्र मस्कर पहिला चेंडू खेळत असताना इथं मात्र गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय आणि नरेंद्रच्या बॅटमध्ये आलाय हा पहिला चौकार. आणि नरेंद्रला जर तुम्ही असे हाफ ट्रॅकर बॉल दिले ना तर तुम्हाला असे फटके सर्रासपणे पाहायला मिळणार. कारण या फलंदाजामध्ये कॅपॅसिटी आहे. या फलंदाजामध्ये ती गुणवत्ता आहे आणि बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. अगदी बऱ्याच टुर्नामेंटमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून देखील खेळताना पाहिलंय. गतवर्षी एका पायाला प्लास्टर असताना देखील गावासाठी तो खेळला होता लढला होता असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली बॅटिंग आपण नारपोली संघाची पाहतोय. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड दर्जेदार स्ट्रोक अगदी आकाशामध्ये ढगात पाठवलेला बॉल आणि या चेंडूवरती येतोय गगनभेदी षटकार. गेली कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहतोय आणि तसाच परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो अजून देखील. नरेंद्र मस्कर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. टोटल धावा झाल्या त्या धावफलकावरती 19 धावा. पहिल्या षटकामधला अजूनही शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 22 धाबांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. 22 धाबांची गरज आहे. मॅच सुप्पी करतायत खुली करतायत इझी करतायत हे 2 बॅटर. चांगला बॉल. अशा पद्धतीचे चेंडू जर अगोदर आले असते ना तर कदाचित मोठ्या फटक्यांपासून रोख लावला असता तो गोलंदाज अजयनं. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर बॅटिंग पाहिली. पॉवरफुल बॅटिंग पाहिली. दमदार बॅटिंग पाहिली आपण
नारपोली संघाची 19 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. आणि स्क्रीनवरती आपण पाहतोय आमचे अंकितजी साबळे साहेब यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. खरं तर फार मोठा त्यांचा मित्र परिवार आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अंकितजींचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. हॅपी बर्थडे डिअर अंकेश, हॅपी बर्थडे टू यू. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये अंकितजी साबळे यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. अंकितजी जसे स्टेजवर आले ना तसे त्यांचे सगळे मित्र स्टेजवरती आले. बराच मोठा फॅन बेस आहे, बराच मोठा मित्र परिवार आहे. त्यांना देखील आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान करंजाडे यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 18 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. मॅच बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी थोडीशी इझी आहे, परंतु या जोडीला फोडावं लागेल. अमितजी, विकेट घ्यावी लागेल या मॅच मध्ये धामणी संघाला परत यायचं असेल तर. नक्कीच. आणि धामणी संघाचा जर विचार केला गोलंदाजीसाठी आले ते राहुल हिलाम ज्यानं मेडन षटक फेकलं होतं. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप पाहायला मिळतं आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी आलेला हा चौकार. काय दर्जेदार स्ट्रोक खेळला. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो शफल झाला आणि या वेळेला आडवा बॅटनं स्वीप करत असताना जमिनीला घरंगळ स्ट्रोक गेला गोळीच्या वेगानं. आउटफील्ड फार फास्ट आहे, चेंडू या ठिकाणी थांबत नाहीये आणि फलंदाजांना पोषक असं वातावरण आहे. 17 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 18 धावांची. आपण पाहतोय बर्थडे बॉय अंकेश यांना स्क्रीनवरती आपण पाहतोय. सगळेजण त्यांना विश करतायत, वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करतायत, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 17 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय क्षेत्ररक्षक, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 3 धावा कंप्लीट आणि चौथीचा पण प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. खरं तर नारपोली संघाचे हे जे खेळाडू आहेत ना, चिवट खेळाडू आहेत, रेग्युलर सराव करणारे खेळाडू आहेत. 3 धावा कंप्लीट गेल्यात, 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज आहे. नक्कीच आता मॅच कुठेतरी नारपोली संघाच्या बाजूने झुकलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या गोलंदाजानं मेडन षटक फेकलं होतं त्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 2 चेंडूंमध्ये 7 धावांची केली आहे ती फलंदाज रोहन मस्कर यांनी. रोहन मस्कर चांगले बॅटिंग करतोय. त्याचबरोबरीनं नरेंद्र मस्करचा देखील तडाखा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला बॉल. ही ओळख आहे राहुल हिलमची. या गोलंदाजीसाठी तो ओळखला जातो. या अगोदर एक मेडन षटक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. दर्जेदार बॉलिंग त्याची आज पाहायला मिळाली, परंतु आता मात्र त्याला चांगली बॉलिंग करावीच लागणार आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. एक टप्पा खाल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळेल. नरेंद्र मस्कर यांच्या बॅटमधून दुसरा चौकार. तर संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 30 धावा धावफलकावरती. कुडाबे संघाच्या कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचं. अक्षय 11 कुडाबे संघ 2 सामने जिंकणारा संघ. त्यांच्या कॅप्टनला विनंती आहे की त्याने या ठिकाणी येऊन थांबायचंय. यानंतर एक क्वार्टर फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि सामना इझी आहे. 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू बाकी आहेत आणि 11 धावेची गरज आहे. एका धावेसाठी हा प्रयत्न पाहायला मिळते. रिव्हर्स नक्कीच केले होते. इथून मात्र अजून एक धाव ओव्हर थ्रोची. अगोदरच धावा कमी आहेत, त्यामध्ये या अशा धावा म्हणजे आता कुठेतरी लेग बायची ही धाव पाहायला मिळते. नऊ धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहे ते 13 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. नरेंद्र मस्कर साठी सुवर्ण संधी आहे. एका षटकाराला 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. अभिजित पवार यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं गेलंय. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आणि अभिजित पवार फार लांबून अगदी उशिरानं हा सामना बघण्यासाठी आलेत. नरेंद्र मस्कर यांचे ते फार मोठे फॅन आहेत. त्यांच्या षटकारासाठी पारितोषिक लागले.
शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज आहे. आज जर आपण व्यासपीठावरती विचार केला, सन्माननीय अंकेशजी साबळे यांचा वाढदिवस होता आणि दक्षराज सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून अंकेशजी साबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. आपण जर विचार केला 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावफलकावरती गरज आहे. पाणी घेऊन जा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे. सामना जरी एकतर्फा आपल्याला पाहायला मिळत असला तरी पण मैदानाच्या आतमध्ये धामणी संघाने अजूनही सामना सोडलेला नाही आहे. अजूनही या सामन्यामध्ये काही होऊ शकतं, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे. कित्येक वेळा असे लो स्कोरिंग सामने देखील आपण पाहिलेत. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये एक धाव देखील झाली नव्हती यावर्षी. नक्कीच बेलवलीच्या अजय पाटीलनं तो कारनामा केला होता. तसं एखादं षटक आपल्याला पाहायला मिळेल का, हा मात्र प्रश्न आहे आणि नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक मोरे आता तिसरा गोलंदाज झालाय 9 धावा वाचवण्यासाठी. हे षटक फार निर्णायक आहे. जर विकेट मिळाली, कमी धावसंख्येचे चेंडू टाकले गेले, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं तर जरीमरी माता धामणी संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. परंतु दुसऱ्या बाजूनं नरेंद्र आणि रोहन हे दोन्ही बॅटर सेट झालेले आहेत. त्यांच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत आणि चांगली मॅच त्याने रंगवली आहे आणि अगदी विजयाच्या जवळ नेऊन ठेवलेला आहे त्या बॅटिंग करणाऱ्या तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली संघाला. रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. पंच वाईट बॉल दाखवत असताना शैलेश चव्हाण सर आहेत. करंजावरून आलेले आमचे एक नामवंत पंच विशू कोळी सर आहेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. आज ज्यांचा वाढदिवस आपण स्टेजवरती मोठ्या थाटामाटात साजरा केला. आणि तिसरे पंच आहेत ते जीवनजी गावंड सर. नक्कीच 8 धावांची गरज होती, तिथे मात्र विकेट किपर करून 22ची धाव आहे. चुकी पाहायला मिळते आणि नक्कीच क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. एक धाव लगेच तिथे धावून पूर्ण केली. आता मात्र 11 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि गरज आहे ती 7 धावांची. आणि अभिजित पवार यांच्याकडून एक पारितोषिक लावण्यात आलंय. एक षटकार जर मारला नरेंद्रनं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. नरेंद्रचा फटका हवेमध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. षटकार नाही परंतु चौकार जरूर मारलाय आणि सामन्यातली हवा काढून घेतोय तो नरेंद्र मस्कर. एक हाती सामना खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय नारपोली संघाच्या बाजूने झुकताना. 10 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये नारपोली संघाची हुकूमत आपल्याला पाहायला मिळाली, कारण 41 धावांचा पाठलाग करत असताना तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. इथून मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चेंडू बाकी असणार आहेत आता 8 आणि गरज आहे ती 3 धावांची. 9 चेंडू बाकी आहेत आणि 3 धावांची गरज आहे. विनंती आहे कुडावे टीमच्या कॅप्टन या ठिकाणी येऊन थांबायचं. कुडावे टीमचा कॅप्टन अक्षय 11 कुडावे, विनंती आपणाला की आपण या ठिकाणी येऊन थांबायचंय. 3 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. जास्त बाहेर पंच चव्हाण सर व्हाईट बॉल दाखवत असताना 9 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी घेतलेला निर्णय कुठेतरी आता अंगलट आलाय की काय असं म्हणावं लागेल, कारण 40 धावा काढल्या होत्या त्या धामणी संघानं. परंतु या धावांचा डिफेन्स करत असताना मात्र हा सामना खऱ्या अर्थानं जिंकलाय. 22च्या स्वरूपानं आलेला चौकार आणि हा सामना जिंकलाय तो जय हनुमान म्हसोबा नारपोली या संघानं. दोन्ही संघांचं हार्दिक असं अभिनंदन असणार आहे. पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. आणि आजच्या डे नाईट फॉरवर्ड मधला शेवटचा सामना अक्षय 11 कुडावे विपक्ष जय हनुमान म्हसोबा नारपोली या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूया. टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा. 3 षटकांचा सामना असेल आणि या ठिकाणी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल आमदार विक्रांतदादा प्रतिष्ठान करंजाडे आणि संपूर्ण या आमदार ट्रॉफीच्या आयोजन कमिटीचं आम्ही मनापासून आभारी आहोत.
त्याचबरोबरीने आमचे मित्र शेखरजी पाटील यांचा देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. धन्यवाद. पुढील मॅचला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती येईल आवाज शेखरजी पाटील सर यांचा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच